हे सगळं विचारायची तू हिम्मतच कशी केलीस? जरा तुझ्याबरोबर चांगलं वागायला बोलायला लागलो तर सगळं नीट झालं असं वाटायला लागलं का तुला? आई, तुला तरी पटतंय का हे? अजिबात नाही. फिरायला जायचं म्हणे, शोभतं का तुला हे वागणं? तर काय, आम्ही असं काहीतरी करायला परवानगी देऊ असं वाटलंच कसं तुला नचिकेत? हे बघ नचिकेत, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, तुम्ही लग्न वगैरे करणार आहे, पण म्हणून काय अशी परवानगी मागायची? आम्हाला अवघडल्यासारखं होतं. म्हणजे अरे तुझी होणारी बायको आहे ती, परवानगी कसली मागतोस? जा बिंदास दोघं जा फिरायला. बाबा हो, तुम्ही एवढा चांगला अभिनय करता हे मला आजच समजलं. मी पण खूप घाबरलो होतो. अरे म्हणजे काय, घाबरायलाच हवं? होणारा सासरा आहे मी तुझा. राहू द्या राहू द्या, जा जा मस्त फिरून या. आमचा विश्वास आहे तुमच्यावर आणि आमच्या संस्कारांवर. आणि ह्या दोन गोष्टी असल्या ना की मग काही काळजीच नाही. जा मस्त भटकून या. अरे हेच दिवस असतात, एकदा लग्न करून संसारात पडलात ना की असलं काहीही सुचणार नाही, आणि सुचलं तरी मग वेळ मिळणार नाही. हो ना, हे आणि मी तरी कुठे जातो फिरायला? तर बघ, स्टिल आपणची परमिशन खूप इम्पॉर्टंट आहे, ती घेतली पाहिजे. हो हो हो, घे घे. आप्पा, मी सईला माझ्या बरोबर घेऊन जाऊ ना फिरायला? आप्पा, अरे ही काय विचारण्यासारखी गोष्ट आहे का? जा ना, घेऊन जा तिला. थँक्यू सो मच. आप्पा केतकर बोलतोय. मी काय सांगतोय ते नीट ऐका जरा. देवकी, व्हॉट्स गोइंग ऑन? असं का बसवलंय मला? कळेल कळेल बाळा, थोडा धीर धर. कोणाला धरायचं? अरे नचिकेत, धीर धर म्हणजे पेशन्स ठेव असं म्हणायचं आजीला. हा, ते बघ, असेच बसून राहा, पटकन दृष्ट काढते तुमची. आल्या गेल्याची भूताखेताची दृष्ट उतरून दे. पिडा पिडा टळो, अमंगळ जळो. हे अशी करतात दृष्ट? अरे हो, तुला हे माहित नसणार नाही का? तू लहान असताना तुझ्या आईने दृष्ट काढली नाही का कधी तुझी? नाही नाही नाही, शी इज नॉट इनटू दिस ॲट ऑल. एनिवे देवकी, हे काकूंच्या हातामध्ये काय होतं? अरे मीठ मोहऱ्या घेऊन तिन्ही सांजेला दृष्ट काढतात. म्हणजे कुणाच्या मनात आपल्याबद्दल काही वाईट विचार असतील, आपल्याला त्रास द्यायची इच्छा असेल ना, दृष्ट काढल्यामुळे त्याचा त्रास होत नाही आपल्याला. Oh, is it? आता बघ, कल्पना मीठ आणि मोहरी आहे ना चुलीत जाऊन टाकेल. चूल? अरे नचिकेत, चूल म्हणजे गॅस, कुकिंग गॅस. अच्छा, हा, ओके. आणि जेवढा धुराचा जास्त वास येईल ना, तेवढी जास्त दृष्ट लागली आहे असं म्हणतात. स्ट्रेंज. आणि त्या धुराच्या वासामुळे ज्याची दृष्ट लागली असेल ना, त्याला जोराचा ठसका लागतो. मग तसं लगेच प्रूव्ह होतं. पण हे असं होतं खरंच? हो, पूर्वजांनी सांगितलेलं प्रश्न न विचारता करायची पद्धत आहे आपल्याकडे.
आता प्रश्न विचारायचा म्हणजे त्यांच्याबद्दल अविश्वास दाखवण्यासारखं आहे नाही का? आणि त्याच्यामुळे कुणाचं काही नुकसान होत नसेल तर मग करायला काय हरकत आहे? राईट. नो क्वेश्चन्स अलाउड. बघ मीठ आणि मोरीचा वास यायला लागला नाही? मोरे खूपच वास येतोय. म्हणजे खरंच कोणीतरी खूप दृष्ट लावलेली दिसते. हो ना, कोणी दृष्ट लावले कुणास ठाऊक. देवानी चांगली शिक्षा दिली पाहिजे त्याला. अहो अहो आप्पा हो काय झालं? अचानक कसा ठसका लागला? तुम्हीच दृष्ट लावल्यात की काय? आई त्यांची कशी दृष्ट लागेल देवकी? फेवरेट आहे ना मी त्यांचा. हो ना आप्पा? हो प्रश्नच नाही. आफ्टर ऑल ब्लेसिंग्स आहेत त्यांचे आम्हाला. आहेत ना? हो आहेत ना. एनिवे काकू तुम्ही आमची दृष्ट काढली सो थँक्यू सो मच. काय रे तुझं? ठीक आहे येतो मी. सई आय कम टुमॉरो मॉर्निंग. हा बी रेडी. येतो अप्पा. येतो. हो मला राहिलं. बाय बाय. नीट लक्षात आहे ना तुमच्या मी काय सांगितलंय ते? हो मी येतोय थोड्या वेळाने. हो चालेल चालेल. हे बघा तुम्ही नाही काळजीच करू नका काही. ठीक आहे आपण नंतर बोलू. हा काय करताय हे? अहो अंगारा लावतेय. होळीचा रंग नाही लावत आहे. घ्या. हळू लावा जरा. हो हो. सकाळी आज काकड आरतीला गेले होते आणि त्याच्यानंतर आपल्या गृहसंकुलातल्या बायकांचं भजन होतं. इतकं प्रसन्न वाटलं ना आज सकाळी सकाळी. अहो तुम्ही असं का दिसताय? काही होतंय का? होणार आहे. हा काय होणार आहे? नाही म्हणजे हे मन प्रसन्न होणार आहे माझं. तुम्ही अंगाला लावलात ना सकाळी सकाळी. असं होय. मला वाटलं काय होणार आहे. अहो सई आणि नचिकेतला पण अंगारा लावणार आहे. आज ते दोघं जण फिरायला जाणार आहेत ना. आजी ही काय आलीच? अगं सई किती छान दिसतेस. नवीन का? हो आजी, नचिकेतने दिलाय. अगो बाई लाजली ग बाई माझी गोंडसनात. छान दिसते नाही सई? हो माझ्यावर गेलीये. देखण्या माणसाला काहीही छानच दिसतं. मग रंग कोणता का असे ना. हो पण नचिकेतची आवड छानच आहे. काय ग सई? पण तुला दिला तरी कधी हा पोशाख नचिकेतनी? आजी अगं काल रात्रीच दिला. हे काय आता? हा बोल. हा ड्रेस तुझ्यासाठी आहे केवढी पाय. उद्या आपण डेटवर जाऊ तेव्हा तू हा घाल. नचिकेत अरे माझ्याकडे असा कुर्ता नाहीये. आहे तुझ्याकडे. अरे तुला माहिती की मला माहित. मी सांगते ना नाहीये. मी सांगतोय ना आहे तुझ्या कबट मध्ये. नचिकेत काहीतरीच काय तुला कसं माहित? कारण तो मीच ठेवलाय. काय? जा उघड आणि बघ. चिकेत तू पण ना. आवडला ना? घालशील ना उद्या? हो खूप आवडला. आय एम जस्ट वेटिंग फॉर टुमॉरो साई. मी पण. वेल लेट्स मेक द डेट मेमोरेबल. गुड नाईट स्वीटहार्ट.
शुभरात्री. ओ बाईसाहेब, कुठे हरवलाय? अय्या छान दिसतोय कुर्ता. मग दिसणारच, तुझ्या जावई बापूंनी दिलाय. अगो बाई, हो का? त्याची निवड छानच आहे. उगाच का माझी लेक आवडली त्याला? काय सई, बरोबर ना? चलो रेडी सई, लेट्स गो. कम ऑन. हो. ए थांब थांब, घाई करू नकोस. अंगारा लावते. थोडस ये रे. देवकी बहुत साफ होती हो रिसेंटली. काल तू दृष्ट रिमूव्ह करायला सांगितली, आज अंगारा लावते. काय झालं? रिमूव्ह? अरे नचिकेत, रिमूव्ह काय, दृष्ट काढतात. तू पण ना. एनिवे चला लेट्स गो. हो सर, निघूया. सई, हे पैसे असू दे तुझ्यासाठी. अका असू दे. काका मी आहे ना, डोंट वरी, मी करेन खर्च. अरे ते तर करशीलच तू, पण लग्नानंतर तेव्हा तर आम्ही काही बोलूच शकणार नाही. पण आता सईचा बाबा म्हणून सगळं करतोय रे, आणि तिचा तो हक्कच आहे आणि माझं कर्तव्य. अगं घे ग, असू दे असू दे असू दे. लहानपणापासून सईने कसलाच हट्ट केला नाही तसा, आणि आता तर काही दिवसात लग्न होऊन जाईल. मग तर बाबा, अरे बाबा, तू एवढा हळवा झालास तर ती जाणारच नाही फिरायला. अगो बाई ईश्वरा, नाही नाही, अहो काय होतं मी. अगं बाबा सहज बोलले. बरं ठीक आहे, येते. हो ये. सई एक मिनिट, गिव मी मोबाईल. अरे दे कशाला? ना. अरे पण देवकी आज घरीच राहू दे, आम्हाला नको. अरे अरे तो भ्रमणध्वनी राहू दे ना तिच्याकडे. काय हो काकू, रिलॅक्स. इफ यू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट मी देन मला कॉल करा ना, डोंट वरी. काय सईला कॉल्स खूप येतात ना, मग बोलता येत नाही आम्हाला. चालेल ना आप्पा? फोन ठेवला घरी तर? हो चालेल ना. आई बाबा येते. आजी. हो. आप्पा येते. हा. एकमेकांसोबतच राहा, जरा लांब लांब. येते येते. हो हो या. भ्रमणध्वनी घरी ठेवून दिलायस काय? ठीक आहे, मी बघतो आता काय करायचं ते. सौभाग्यवती, मी पण जरा बाहेर जाऊन येतो. बरं, चल का कल्पना, आपण स्वयंपाकाला लागूया. हो बाई, काय हो तुमचं. आराम करा. नचिकेत, हे तुझ्याकडे ठेव ना. बरं ठीक आहे. हा चल चला निघूया. रिक्षा बघूयात ना जाताना. एक मिनिट थांब. तू इथेच थांब, आय बी बॅक इन अ मिनिट. अरे पण उशीर होतो नचिकेत. अरे चालू. उशीर होतोय. अहो घाईत दिसतंय. काही महत्वाचं आहे का? हो, काय काम होतं? मगाशी विचारायचं राहिलं. एक काम आहे. काय आहे असं विचारते. बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारू नये, काम होत नाहीत. बरं, आल्यावर सांगा. हो. आता मी येऊ का सोबत? काही महत्वाचं असेल तर? अरे मी काय लहान आहे का बरोबर कुणाला तरी घेऊन जायला? अहो 60 नंतर माणूस लहानच होत जातो. म्हणजे म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच, हो की नाही रे प्रसन्न? हो. बघा, मला कुणाचीही सोबत नको आहे, जाईन मी एकटा. अहो बाहेर निघाला होतात ना, मग असे झोके घेत काय बसलाय? कुठे जात आहे असं विचारल्यानंतर 2 घटका बसून मग निघावं. कुठे गेला हा?
अरे नचिकेत काय काय म्हणजे? काय हे? सायकल. ते मला माहितीये नचिकेत, पण सायकल कशाला? आज आपण सायकलने जाणार आहे. सायकलने? तू वेडा आहेस का नचिकेत? आपल्याला पोहोचायला खूप वेळ लागेल. तेच तर हवंय मला. I want this day to go on and on forever. It has to be slow. चिकेत तू ना खरंच वेडा आहेस. बरं चल बस. अरे इथे कुठे? नको बाबा बस ना. इथे. अरे वेडा आहेस का नचिकेत तू? नको नको इथे नको. अरे का काय झालं? अरे खूप जवळ होईल नचिकेत ते. सो अरे नको रे नचिकेत, मला ना खरंच खूप लाज वाटते. सही आहे. तू इथे नाही बसणार, तू मग कुठे बसणार? अरे नको रे बाबा, खरंच नको. येतो रे प्रसन्न. चल बस लवकर, आप्पा इथे ट्रिपल सीट जावं लागेल. अरे पण मी मला बसली का? हो. अप्पा. हा हो अप्पा. अहो तिकडे काय बघताय? मागे मागे. अहो इकडे झाडावर. अरे काम सुरू केलंस की नाही तुझं? म्हणजे काय? लगेच अपडेट देतो तुम्हाला. अरे मग ती दोघं आता गेलेत कुठे? आता ते इकडे नाही. हा ह्या दिशेला गेले सायकल वरून. मग तू काय आता पंचारती घेऊन ओवाळण्यासाठी तिथं थांबलायस का? त्या मागे लाग, त्यांच्या पाठलाग कर त्यांचा. चालव कर. हो अप्पा. हे बघ, एक क्षण सुद्धा नजर हटता कामा नये तुझी. डोंट टेक टेन्शन अप्पा. सीसीटीव्ही कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, दुर्बीण सगळं फिट केलंय माझ्यात. एक एक सेकंदाचा हिशोब देतो तुम्हाला. अरे हे सगळं सांगण्यात तुझी 40 पडं वाया गेली. त्याचं काय? चल निघ निघ. चल उतर, खाली उतर पाहिला. हळू. अरे हळू 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 हळू. विजयी भव. अहो अप्पा ओरडू नका हो, माझी दिशा चुकते. येतो. एक कांगारू माझ्या सईला सायकल घेऊन आलंय काय फिरवायला? मूर्ख कुठचा, गाढव लेकाचा, अक्कल शून्य, बाजार बुणगा. वा. हे काम बाकी उत्तम झालं बरं का वकील साहेब. सगळं बरोबर आहे ना? हो तुम्हाला हवं होतं तसंच सगळं केलंय. हो हो बरोबर आहे. पण काय हो, हे सगळं पक्क आहे ना? म्हणजे काहीही झालं तरी ते कांगारू निसटून जायला नको आपल्या तावडीतून. अहो अप्पा, नाही निसटणार. गेली 15 वर्ष झाली लोकांना कायद्याच्या कसाट्यात अडकवण्याचंच काम करतोय मी. त्याला असा अडकवा हे आयुष्यभर त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे. आप्पा केतकर नावाचा भेटला होता कोणीतरी. नक्कीच लक्षात ठेवेल.
काय काळजीच करू नका आप्पा. अरे हो, तुमच्या उत्तम कामगिरीबद्दल तुम्हाला उत्तम असा मोबदला. घ्या. धन्यवाद. एकदा ते कांगारू कायद्याच्या पंजात अडकलं की मग मजा येईल.